नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या मराठी लिटरेचर या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण नेट सेट या परीक्षेच्या संदर्भात चर्चा केली होती. आज आपण याच विषयाच्या अनुषंगाने भेटत आहोत. मित्रमैत्रिणींनो, खरं तर नेट सेट या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला असं जाणवतं की आपण जेव्हा या विषयाची किंवा नेट सेट या परीक्षांची तयारी करत असतो किंवा पेट या परीक्षेची तयारी करत असतो, तेव्हा आपण परीक्षेची तयारी करत असताना आपण चला आता परीक्षेला 4 महिने आहेत, 6 महिने आहेत, परीक्षाचे फॉर्म निघतील, मग आपण बघूयात, तेव्हा अभ्यास करूयात. नेट सेट काय परीक्षा आहे, नुसतेच MCQ टाईप क्वेश्चन्स असतात, तिथे जाऊन आपल्याला ते सॉल्व करायचे असतात आणि आपण ती इझिली ही परीक्षा पास होऊ शकतो असा विद्यार्थ्यांचा एक ग्रह झालेला असतो. पण मित्रमैत्रिणींनो, खरं तर आपण कुठलीही परीक्षा जेव्हा देत असतो तेव्हा आपला जो अभ्यास असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि आपण जेव्हा शालेय पासूनच आपला तो पाया सगळ्या विषयांचा तयार झालेला असतो. आपण नेट सेट संदर्भात जर बघितलं तर आपलं पहिलीपासून ते 12वीपर्यंतचा जर मराठी व्याकरण कसं आहे, तसंच आपला गणिताचा बेस कसा आहे, आपली बुद्धिमत्ता चाचणी क्षमता कशी आहे, ह्या सर्व गोष्टी जर आपल्या शालेय जीवनापासूनच जर पक्क्या असतील तर आपल्याला नक्कीच या परीक्षा पास होताना त्याची काठिण्य पातळी जाणवत नाही. आणि जेव्हा आपण एक नेट सेट या परीक्षांचा विचार करताना मग तो कुठलाही विषय असो, आपण BA MA करत असतानाच जो BA आणि MAला जो सिलॅबस आहे तोच जर आपण व्यवस्थित अभ्यासला तर आपला अर्ध्याच्या वर अभ्यास तिथेच झालेला असतो. मित्रमैत्रिणी, तो अभ्यास आपला झालेला असतो, पण आपण तो पदवी परीक्षेचा किंवा आपल्या इतर ज्या परीक्षा असतात कॉलेजच्या, महाविद्यालयाच्या, त्या अनुषंगाने आपण तयारी केलेली असते. तिथे आपण जे प्रश्नांची उत्तरे लिहिलेली असतात किंवा प्रश्नोत्तर सोडवलेली असतात ती महाविद्यालयीन जी परीक्षा पद्धती असते त्या अनुषंगाने आपण ते पेपर सोडवलेले असतात. परंतु ती परीक्षा पद्धती आणि नेट सेट या परीक्षांचे स्वरूप, पेट या परीक्षेचे स्वरूप आपण या दोन्हीमधला फरक जाणून घेतला पाहिजे. तिथे जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे देखील आपण ते जाणून घेतलं पाहिजे. तसेच आपण जेव्हा नेट सेट या परीक्षांचा अभ्यास करत असतो तेव्हा तो जो सिलॅबस आहे तो नेमका काय आहे आणि तो सिलॅबस कळल्यानंतर त्याच्या अनुषंगाने जे संदर्भ ग्रंथ आहेत ते कोणते आहेत, त्याच्यातल्या संकल्पना कुठल्या आहेत, कशा पद्धतीने आपण आपल्या हातात किती वेळ आहे, आपण कसं त्याचं वर्गवारी करू शकतो की त्याचं आपले सगळ्या विषयांची जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे, म्हणजे आपली परीक्षा होईपर्यंत. कसं आहे मित्रमैत्रिणींनो की आपण खूप हुशार आहोत, मान्य आहे, परंतु आपण कितीही हुशार असलो तरी स्मृतीमध्ये आपण सर्व गोष्टी आपल्या आठवणीत राहतील असं नाहीच. म्हणजे आपण त्या गोष्टी वाचलेल्या असतील, शिकलेल्या असतील, ऐकलेल्या असतील, परंतु त्या कालानुसार आपल्या काही स्मृतीतून निसटण्याची शक्यता असते. मग त्याच्यासाठी काय गरज आहे तर आपल्याला जो आपण BAला आणि MAला जो अभ्यासक्रम शिकलेले आहोत, आपल्याला ऐकलेले आहोत आणि आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, परीक्षा दिलेली आहे, परंतु त्या नोट्सची परत उजळणी करणे, त्या पुस्तकांचं परत एकदा वाचन करणे, तसेच या प्रश्नांचे स्वरूप जाणून घेऊन त्या प्रश्नांच्या अनुषंगाने कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे याचा विचार देखील विद्यार्थ्यांनी इथे करणे गरजेचं आहे. खरं तर जेव्हा आपण मराठी सेटनेट किंवा सेटनेटच्या अनुषंगाने जेव्हा आपण मराठी हा विषय जर घेतलेला असेल तर त्या विषयाचा विचार करताना आपण डोळ्यासमोर येतं की आपण नेमकं काय केलं पाहिजे. तर मित्रमैत्रिणींनो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पेपर 1 साठी एक मराठी माध्यमातलं बुक
पुस्तक आणि एक इंग्लिश माध्यमातलं पुस्तक, म्हणजे ज्या नोट्स इंग्लिश मीडियममध्ये आहेत त्याचंच मराठीत भाषांतर असलेल्या नोट्स तुम्ही नक्की वाचा. कारण त्याच्याने तुमची तुम्ही जेव्हा तुम्हाला प्रश्न वाचताना त्या प्रश्नाचं आकलन जर नीट झालं तर तुम्ही त्याच्या उत्तरापर्यंत सहज पोचू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळी बाजारात जी पुस्तकं आहेत ती बघा. त्याच्यामधलं एक तरी इंग्लिश एडिशन घ्या आणि एक मराठी एडिशन घ्या. त्याच्यामध्ये आपण आता मागील 2 व्हिडिओमध्ये आपण नेट सेट परीक्षेच्या संदर्भातील अनेक गोष्टी पाहिल्या. जसं की आपण त्याचं त्याच्यात कशा पद्धतीचं स्वरूप असतं, पेपरचं प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, कशा पद्धतीने रिझल्ट लागतो, विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, काय नाही केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा आपण तिथे विचार करत असतो. आता आपण मराठी ह्या विषयाच्या अनुषंगाने आपण बघूयात. आता आपल्याला माहितीच आहे की आता काही 2-3 आठवड्यामध्येच सर्वजण म्हणतायत की आता या परीक्षांचे फॉर्म निघतील. तर आपण मित्रमैत्रिणींनो आत्तापासूनच त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण जुलै, ऑगस्ट कधीही परीक्षा होऊ दे, आपण आपली पूर्वतयारी चालू केली पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. याच्यामध्ये भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान हा जो आपला पहिला टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये ह्या भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान यासाठी मालशेंचं पुस्तक जे आहे ते अतिशय उपयुक्त आहे आणि मोरा वाळिंबेंचं व्याकरणाचं पुस्तक आहे तेही अतिशय उपयोगी आहे. त्याच्यामध्ये व्याकरणासाठी तुम्हाला शब्दाच्या जाती, प्रयोग, समास, वृत्त, विभक्ती, क्रियापद, विचार, अलंकार यासाठी तुम्ही हे पुस्तक किमान 2-3 वेळेस सहज तुम्ही वाचलं पाहिजे आणि एकदा नाही कळालं तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला ते पुस्तक नक्कीच कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज न घेता समजू शकेल. तसेच संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती याच्यामध्ये वाङ्मयीन संस्कृतीचे पारंपरिक घटक, हस्तलिखिते, कथन, श्रवण, मौखिक परंपरा, तमाशा, लळीत, भारूड, बोहाडा, निरूपण, कीर्तन, श्रोता, कथनकर. मित्रमैत्रिणींनो ह्या ज्या सर्व काही इथे मी जे उच्चारत आहे शब्द, तमाशा, लळीत, म्हणजे हे सादरीकरणाचे जे प्रकार आहेत लोकसाहित्याचे किंवा लोकसंस्कृतीचे, त्याचं आपण एक शब्द टाकून जर गुगलवर सर्च केलं तर आपल्याला त्या संदर्भात बरीचशी माहिती मिळून जाईल आणि आपल्याला कुठलंही पुस्तक न वापरता, संदर्भ ग्रंथ न वापरता हे संदर्भ साहित्य गुगलवरचं संदर्भ साहित्य वापरून आपल्याला बऱ्याचशा नोट्स आपण काढू शकतो. तसेच भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा आपण जो पहिला घटक 2 पाहिला त्याच्यामध्ये नागर आणि ग्रामीण अभिरुची, वाङ्मयीन संस्कृती संघर्ष, वाङ्मयीन संस्कृती यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या नोट्स आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत. तसेच निबंध वाङ्मय, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आविष्कार, वैचारिक प्रबोधन, उद्बोधन. मग ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये कुठले शाहीर सहभागी होते, कुठले साहित्यिक सहभागी होते, कोणी काय विधाने मांडली होती, कोणी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता, हे सर्व अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच आंबेडकरी जलसे, सत्यशोधकी जलसे, सामाजिक प्रबोधनामध्ये वाङ्मयीन संस्कृतीचं काय योगदान होतं हे सर्व, म्हणजे तुम्हाला सत्यशोधक जलसे वाचणं अतिशय गरजेचं आहे. काही ना काही माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळूनच जाईल. आंबेडकरी जलसे काय होते, मेळे काय होते, तसेच भाषाशुद्धी व वाङ्मय शुद्धीबद्दलची संकल्पना जी होती सावरकरांनी मांडलेली ती काय होती, या भाषाशुद्धीच्या चळवळीमध्ये कोण सहभागी होतं, कोण नव्हतं. तसेच वाङ्मयीन संस्कृतीचे आधुनिक घटक कुठले आहेत, त्याच्यात मुद्रिते, मुद्रक, नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके, संपादन, लेखक, प्रकाशक, हे सर्व घटक जे आहेत त्या प्रत्येक घटकाचं काही ना काही संदर्भ साहित्य तुम्ही वाचणं आणि वाचलेलं असणं ही परीक्षा तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी हे वाचन करणं अतिशय गरजेचंच आहे. तसेच भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा,
लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह यासाठी प्रभाकर मांडे यांचं लोकसाहित्य स्वरूप आणि अ, अ, स्वरूप हे लोकसाहित्याचे स्वरूप हे पुस्तक जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तो संदर्भ ग्रंथ तुम्ही वाचायला हवाच. तसेच दलित साहित्य, ग्रामीण साहित्य संदर्भातलं आनंद यादव यांचं पुस्तक, दलित साहित्याच्या संदर्भातलं एखादं पुस्तक, असे सगळे संदर्भ ग्रंथ या संदर्भातलं तुमचं वाचन अतिशय महत्त्वाचं आहे. वाङ्मय इतिहासाचा अभ्यास याच्या संदर्भातचं द दि पुंडे यांचं ज्या काही नोट्स असतील किंवा त्यांची पुस्तकं असतील तर ती जर तुम्हाला अवेलेबल झाली तर तुम्ही ते नक्की वाचा मित्रमैत्रिणी, कारण त्याच्यावरती तुम्हाला 2 तरी प्रश्न विचारले जातातच. वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप, याच्यामध्ये भाषा शुद्धीची चळवळ, अनियतकालिकांची चळवळ, आदिवासी साहित्य चळवळीवरती तुम्हाला 1 ना 2 प्रश्न तरी हमखास विचारले जातात. आदिवासी साहित्य संमेलन कुठे झाले, आदिवासी साहित्य संमेलनामध्ये आत्तापर्यंत कोण कोण अध्यक्ष होतं, कोणी कोणी काय काय लेखन केलेलं आहे, कशा पद्धतीने केलेलं आहे, आदिवासी साहित्य समूहाचे कुठले नियतकालिके आहेत, या सर्वांचं वाचन करणं अतिशय गरजेचं आहे. तसेच आपण जर घटक 7वा हा साहित्य प्रवाह जर बघितला तर त्याच्यामध्ये स्त्रीवादी साहित्य, मुस्लिम साहित्य, विज्ञान साहित्य, महानगरीय साहित्य, जैन साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य, ख्रिस्ती साहित्य, बालसाहित्य, हे जे काही घटक आहेत तर ह्या घटकांचं थोड्याफार प्रमाणात का होईना तुमचं वाचन हे झालं असलं पाहिजे, किंवा त्या चळवळीमध्ये किंवा त्या साहित्य प्रवाहामध्ये कोणी कोणी सहभाग नोंदवला होता, कोणकोणत्या साहित्यकृतींची विशेष नोंद या साहित्य प्रवाहाच्या अंगाने घेतली गेली, तसेच साहित्य निर्मिती प्रवाहाच्या निर्मिती प्रेरणा कुठल्या होत्या, या सर्व गोष्टींचा आपण सूक्ष्मपणे इथे विचार करणं अतिशय गरजेचं आहे. तसेच साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय हा आपला 8वा घटक आहे. याच्यामध्ये काव्यशास्त्र, काव्यलक्षण, प्रयोजन, प्रतिभा विचार, शब्दशक्ती, रीतिविचार, ध्वनिविचार, आनंदमीमांसा, म्हणजे भरतमुनींपासूनचा जो नाट्यशास्त्राचा जो आपला किंवा काव्यशास्त्राचा अभ्यास जो चालू होतो तो आपल्या सर्व भारतीय साहित्य विचार आणि पाश्चात्य साहित्य विचार या दोन्हींचाही इथे समावेश केला गेलेला आहे. तर त्या अनुषंगाने काव्यशास्त्राच्या संदर्भात कोणी कोणी काय विधाने मांडलेली आहेत, काय व्याख्या केलेल्या आहेत, प्रतिभा विचाराच्या संदर्भात कोणी कोणी कशा पद्धतीने आपले विवेचन मांडलेले आहे, पाश्चात्य आणि भारतीय हे दोन्ही इथे खूप महत्त्वाचे आहे. प्रयोजन म्हणजे काय, साहित्य प्रयोजनामागची कारणे कुठली आहेत, कुठली कारणे सांगितलेली आहेत, काव्याची लक्षणे कुठली आहेत, रीतिविचार म्हणजे काय, ध्वनिविचार म्हणजे काय, शब्दशक्तीच्या 3 शक्ती आहेत ते शब्दशक्तीचे प्रकार कुठले आहेत, त्याचे उपप्रकार कुठले आहेत, तसेच ते प्रकार कसे ओळखायचे, त्याची उदाहरणं, या सर्वांचं इथे सूक्ष्मपणे आपण वाचन केलेलं असणं गरजेचंच आहे. तसेच महानुभाव पंथ, नाथ, वारकरी पंथ, दत्त संप्रदाय, रामदास संप्रदाय, वीरशैव, सुफी संप्रदाय व त्यांचे साहित्य, पंडिती परंपरा, बखर वाङ्मय, शाहिरी वाङ्मय. मित्रमैत्रिणींनो, या विषयाचा प्रत्येक एक शब्द जो तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला आहे त्या संदर्भातलं तुमचं वाचन झालेलं असणं अतिशय आवश्यक आहे. तसेच साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार, साहित्य प्रकारांची संकल्पना, आख्यान काव्य म्हणजे काय, दीर्घ कविता म्हणजे काय, लघुकथा, लघु कादंबरी, महानाट्य, आत्मकथा, रोजनिशी, ललित निबंध, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, प्रवासवर्णन, व्यक्तिचरित्र, नाटक, रिंगण नाट्य, आत्मचरित्र, आठवणी, या साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार इथे असणं अतिशय गरजेचं आहे. समीक्षा म्हणजे काय, समीक्षा पद्धती म्हणजे काय, आत्तापर्यंत मराठी साहित्यामध्ये कोणी समीक्षा लिहिलेली आहे, कुठले समीक्षा लेखक आहेत आणि कोणकोणत्या समीक्षकांनी कुठले ग्रंथ लिहिलेले आहेत, कशाच्या संदर्भात ते लिहिलेले आहेत, या सर्वांची नोंद किंवा त्या संदर्भातलं वाचन हे आपलं असणं अतिशय गरजेचं आहे. तसेच निवडक साहित्यकृती, आता इथे गंमत आहे, आपल्याला एकूण 25 साहित्यकृती आहेत.
लीळाचरित्र एकांक, जनाबाईंचे निवडक अभंग, सभासद बकर, बनगरवाडी, तू ही आत्ता कंची, नामदेव ढसाळांचं पुस्तक आहे. शोभायात्रा शफाअत खान यांचं नाटक आहे. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे भालचंद्र नेमाडे यांचं पुस्तक आहे. कोण नाही कोणचा, वरण भात लोणचा हे जयंत पवार यांचं पुस्तक आहे. पायी चालणार प्रफुल्ल शिल्लेदार, जिनं आमचं बेबी कांबळे, शिवाजींचा पोवाडा महात्मा फुले, आयदान उर्मिला पवार, माणूस मनोहर तेल्हार, कोण म्हणतंय टक्का दिला, संजय पवार, एकनाथांची भारुडे, आज्ञापत्रे, स्मृतिचित्रे. अशा पद्धतीने आपल्यासमोर कितीतरी उदाहरणे आहेत. खरं तर मित्रमैत्रिणींनो, आपण बघितलं की अशा पद्धतीने आपल्यासमोर एवढा सिलॅबस आहे. तर ह्या सिलॅबसचा विचार करताना आपण जर आपल्यासमोर सिलॅबस, प्रश्नपत्रिकेचं असलेलं स्वरूप, पेपरचं स्वरूप, तसेच आपल्या हातात असणारा वेळ, ह्या सर्वांचं गणित करून आपल्याला उपलब्ध असणारा वेळ अभ्यास करण्यासाठी, याच्यानुसार आपण या विषयाच्या संदर्भात दररोज थोडं तरी वाचन करणं अतिशय गरजेचं आहे, की जेणेकरून आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा या परीक्षेमध्ये आपण क्वालिफाय होऊ शकतो. त्याच्यामध्ये मित्रमैत्रिणींनो, मला असं म्हणता येईल की आपण जर विचार केला की ह्याचा विचार केला की आपण जर ज्या साहित्यकृती आहेत अभ्यासक्रमास, तर तुमच्याकडे आत्ता वेळ आहे, तर तुम्ही विचार करू शकता की शोभायात्रा या शफाअत खान यांचं नाटक आहे. त्या नाटकाची थीम काय आहे, म्हणजे त्या नाटकाचं सूत्र काय आहे, त्याच्यामधली त्या नाटकामधले जे दिग्दर्शन आहे ते कोणी केलेलं आहे, त्याच्यातलं नेपथ्य कोण केलेलं आहे, पहिल्या प्रयोगात त्याच्यामध्ये कोण कोण कलावंत होते, दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोण कोण होतं, तर त्या ह्याच्यामधली ते कलावंतांची नावं काय आहेत, तसेच त्याच्यामध्ये पात्र कोण सहभागी आहेत, त्याची प्रस्तावना वाचली, त्याच्यामध्ये काय काय प्रसंग आहेत, किंवा कशा पद्धतीने लेखकांनी या नाटकाची मांडणी केलेली आहे, ह्या सर्वांचं जर आपण थोडंसं सूक्ष्मपणे बारकाईने जर चित्रण केलं तर आपल्याला नक्कीच ह्या नाटकावरती, शोभायात्रा या नाटकावरती काही प्रश्न आला तर आपण सहज सोडवू शकतो. जसं की पहिल्या प्रयोगात झाशीची राणीबाई, बाबू गेनू बाबू, गांधी बापट, सुभाष बाबू, टिळक प्राध्यापक, नेहरू सबनीस, पावलस, छोट्या, बार्बी, बाहेरून डोकावणारा गुंड, अशा पद्धतीचे पात्र इथे ह्या नाटकामध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच याचा ब्लर्ब जर वाचला तर आपण म्हणतो की शोभायात्रामध्ये आजकालच्या वास्तवाचा एक विस्तारित ध्वनीसारखा निघत असतो. अगदी आज घटकेला आपल्या देशात काय चालले आहे, राजकारण कशाविषयी चालले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष कसे चालले आहेत, या सर्वांचे प्रतिबिंब शोभायात्रामध्ये घटनेमध्ये पडलेले दिसते. शोभायात्रामधले कोणतेही पात्र उथळ नाही. शोभायात्रा हे आजचे अत्यंत गुणवान नाटक आहे, असे ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी या संदर्भात ब्लर्बमध्ये लिहिलेले आहे. तुम्हाला शोभायात्रामधले कोणतेही पात्र उथळ नाही. शोभायात्रा हे अत्यंत गुणवान नाटक आहे, असं हे ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचं विधान आहे. हे विधानाच्या संदर्भातही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की असं जे विधान आहे ते कोणी केलेलं आहे, आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला चार पर्याय दिलेले असू शकतात. तर इथे तुम्हाला असं थोडंफार त्याचं माहिती पाहिजे की बाबा कुठे पहिला ह्याचा हे नाटक कुठे पहिल्यांदा झालं, कोणी ह्याचं लेखक आहे, कशा पद्धतीने या नाटकाची थीम काय आहे. तसेच आपण नामदेव ढसाळ यांचा जो कविता संग्रह आहे, तू ही इयत्ता कंची, हा नामदेव ढसाळांचा कविता संग्रह आहे आणि शब्द पब्लिकेशननी हा प्रकाशित केलेला आहे. इथे शब्द पब्लिकेशननी प्रकाशित केलेला आहे हेही अतिशय महत्त्वाचं आहे. या कविता संग्रहाची प्रस्तावना केशव मिश्राम यांनी लिहिलेली आहे. चबुकलं दारिद्र्य, अल्पायुषी, वारलेल्या माणसाची गोष्ट, कुरणे, अशा विविध कविता कविता संग्रहामध्ये समाविष्ट आहेत. तर या कविता संग्रहामधल्या कविता आपण एका बैठकीमध्ये सहज वाचून पूर्ण करू शकतो. तर हा कविता संग्रह आहे तो आपण एकदा तरी वाचायलाच हवा असं मला वाटतं. म्हणजे हे शक्य आहे की तुम्ही शोभायात्रा हे नाटकाचं पुस्तक बघितलं तर ते अगदी छोटंसं पुस्तक आहे,
ते तुम्ही एका बैठकीमध्ये वाचू शकता. किंवा आपण जर बघितलं की माणूस हे जयंत पवार यांचं आहे. तसेच आनंद ओरिये दिबा मुकाशी यांचं नाटक, दिबा मुकाशी यांचं पुस्तक आहे. तर हे सर्व जी पुस्तकं आहेत तुम्ही एका बैठकीमध्ये वाचू शकतात आणि हे मार्क तुमच्या हातातले आहेत. कारण त्या पुस्तकाच्या बाहेरचं किंवा त्याच्यात कुठली पात्र आहेत, कुठले प्रसंग आहेत, कोणी कशाबद्दल काय विधान केलेलं आहे, अशा स्वरूपांचे बारीक सारीक प्रश्न देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता आपण याच्यामधलंच एक कविता बघूयात. तू ही इयत्ता कंची या पुस्तकातली. रमाबाई आणि हे सावित्रीबाई फुले, जेनी मार्क्स आणि रमाबाई आंबेडकर या तीन महान व्यक्तींना हे कविता संग्रह नामदेव ढसाळ यांनी हे केलेला आहे, अर्पण केलेला आहे. रमाबाई आंबेडकर. राजमाचीच्या घोड्यावर सर्वच सवाष्णी बसतात. आपल्या त्यागाची बनारसी लुगडी बाळवीत. त्यानं कधी कुणाला खाऊ घातले काय? साधं दुःखाचं चिरगुट सुद्धा. वाफेच्या इंजिनाबरोबरच चाके फिरतात गोल गोल पुढे पुढे. माणसाचे शापग्रस्त आरसे होतात पुन्हा आरसपाणी नवे. आज तुझा एक अडगळीतला फोटो माझ्या आठवणीत आहे. मरणानंतरही मरणे मेल्यावर तो कोण हिरावून घेऊन जाईल माझ्याकडून. एक वेळ वाळवीला लागेल, एक वेळ कसरीला कसर. फोटो तुझा आणि माझ्या कुटुंबाचा, चार चौघांच्या खटल्यासारखा. त्यात सर्वच आहे. तू, तुझ्या नंदा, जावा, दीर, लष्करातले मामांजी, पोरं बाळं आणि साहेब, आणि टॉबी आणि निखळ कॅन्टोन्मेंट. पाठीमागे झुडपांचा बॅकग्राऊंड. वर्षानुवर्ष पाहत आलोय हे चित्र मी. साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखेच वाटतात. सुपारी कातरणाऱ्या टिळकांच्या आत्म्याला त्रास देत. रमाबाई, ही सर्व पुण्याई तुझी आहे. त्या फोटोत फक्त तूच आहेस. तुझे चरित्र, तुझ्या खस्ता, तुझे अश्रू, तुझे उसासे, तुझे शहाणपण, तुझ्या डोळ्यातल्या आधी अंताला स्पर्श करणारं कारुण्य, तुझ्या गळ्यातील ती निष्ठेची काळीश्वार पोत, तुझ्या चेहऱ्यावरील ते प्रासादिक औदासिन्य, कृष्ण हातांच्या चटक्यांच्या कहाण्या सांगणाऱ्या बांगड्या. किती ग सहन केलंस ते? हे अष्टोप्रहार ती भटीन सरस्वती साहेबांच्या मागे असे. सौती मस्तर तुला करताच आला नाही का ग? पैसे पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वराने अमृताशी पैजा जिंकल्या. साहेबांच्या पाठीशी ऐस होऊन तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला मदत केलीस. डबक चाळीतल्या राजहंसांना दगडी कोशांच्या धुराची तू लागू नाही दिलीस झळ. भांड्याला लागणारी भांडी, डोक्यानं फुटणारी डोकी, पटकी सटवी, तू चंदनाचं मूल्य केलंस कमी. तुझ्या मुक्या मनाची गाणी कलकीचा घोडा या कलियुगात घेऊन फिरतो आहे. मराठी भाषेची ऐसी तैसी करत. हे बहिणाबाईच्या बहिणाई, मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील का ग? या रांडव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होताना पाहायचंय मला. अशा पद्धतीने ही कविता रमाबाई आंबेडकर यांच्या संदर्भातली नामदेव ढसाळ यांनी इथे केलेली आहे. अशा प्रकारे मित्रमैत्रिणींनो, आपण जर हा कविता संग्रह वाचायला घेतला तर नक्कीच मला असं वाटतं की आपण विचार करू शकतो की आपण सहज आपण ह्या कविता वाचल्या तर आपल्याला या कवितेच्या संदर्भात आलेल्या विधानं किंवा त्या संदर्भात आलेले प्रश्न आपण सहज सोडू शकतो. आणि या 25 ज्या साहित्यकृती आहेत त्याच्यावर आपल्याला
एक 7-8 प्रश्न तर ठरलेलेच असतात त्या संदर्भात आणि ते आपल्या हातातले मार्क असतात. ते आपल्याला एका विशिष्ट स्कोरनंतर पुढे जाण्यासाठी, स्कोर करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. तर तुम्ही नक्की या 25 साहित्यकृतींचा आत्तापासून वाचन करायला लागा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. यानंतर आपण पुढील विषयाच्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. धन्यवाद.